मुढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात शीतल तेजवानीला खारगे समितीने पुन्हा नोटीस बजावली आहे। शीतल तेजवानी आता सोमवारी खारगे समिती समोर उपस्थित राहण्याची शक्यता आहे। भोरमध्ये सत्ता अजित पवारांची असली तरी मुख्यमंत्री फडणवीस आहेत, मंत्री चंद्रकांत पाटील यांचे विधान आहे। तर भाजपने भोरमध्ये दिलेले उमेदवार हे मटका किंग या शब्दात शंकर मांडेकर यांनी टीका केली आहे। चुकीच्या माणसाच्या नादी लागून आपले हात खराब करून घेऊ नका, शंकर मांडेकर यांचा मंत्री चंद्रकांत पाटील यांना सल्ला आहे। आता विरोधी मंडळी म्हणाले की आम्ही पिण्याला पाणी देणार आहे, तर त्यांचं सरकार असलं पाहिजे ना। जरी समजा इथे अजित पवारांचं सरकार असलं तरी मुख्यमंत्री देवेंद्र आहेत ना। म्हणजे अजितदादा राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, पण उपमुख्यमंत्री आहेत, मुख्यमंत्री देवेंद्र आहेत। त्यामुळे मला असं वाटतं की देवेंद्रजींना मतदान करायचं की अजितदादांना करायचं, तर सगळे आम्ही ताटात वाटीत आहोत हे मान्य आहे, पण देवेंद्रजींना मतदान करायचं असा आपण निर्णय करा असं आवाहन करतो। वस्तुस्थिती आहे की जागेवर आम्हाला पण आहे ना, शेवट फायनान्स हे मुख्यमंत्रीच करणार आहे, पण पहिली सहित आमचीच होणार आहे ना। जर पंचायत समितीचा प्रस्तावच वर गेला नाही तर तुम्ही काय करणार? कशी परिस्थिती आहे, आम्हाला त्यांच्यावर टीका करायची नाही, मला कुठल्याच जणी भाजपवर बोलायचं नाही, परंतु हा केविलवाना प्रश्न आहे। आणि माझी दादांना विनंती आहे, दादा चुकीच्या माणसाच्या नादी लागून आपले हात खराब करून घेऊ नका आणि आपले बाकीच्या गोष्टी खराब करून घेऊ नका। तेव्हा तुम्हाला आम्ही पहिल्यांदाच बोलतो त्यांच्यावर। ज्या वॉर्डात मतं कमी पडतील त्यांनी ठरवून ठेवावं आपलं खरं नाही। कुणीही निगेटिव्ह चर्चा केल्याचे कळल्यास त्यांची खैर नाही, हसन मुश्रीफ यांनी ग्रामस्थांना या शब्दात तमस दिलाय। आज दुसरं काही करायचं नाही बघा, आणि ज्या वार्डामध्ये मतं कमी पडतील त्यांनी ठरवून ठेवावं की आपलं काही खरं नाही। आणि दुसरी तुमच्यावर जबाबदारी आहे, कोणही आपल्या गटात असेल किंवा राजेसाहेबांच्या गटात असेल, जर निगेटिव्ह बोलत असेल तर त्याचंही नाव आम्हाला तुम्ही सांगितलं पाहिजे। एकदा नेत्याने घेतलेला निर्णय हा मनाला पटवो जर न पटवो हा मान्य करायचा आणि त्याच्यामध्ये यश मिळवण्यासाठी आपण प्रामाणिकपणाने प्रयत्न करायचे। आता राजेसाहेब आल्यामुळे थोडस माझ्या धमकीला मर्यादा येणार आहेत की दोघं भांडत बसले असतील तर आपलं महत्व राहिलं असतं, आपल्याला कोणतं विचारलं असतं, आपल्याला काहीतरी चार पैसे मिळाले असते आणि आपलं महत्वच कमी झालं। आणि मग जरा थोडा गमजा करण्याची सवय असते त्यांना, गमजा करणारी गमजा करून जातील, पण तुमचं भविष्य संकटात ते आणते। तिकीट न मिळाल्यास घड्याळ बांधावं लागल्यास अडचण आहे का? भाजपच्या महिला प्रदेश उपाध्यक्षा प्रणिता देवरेंचे विधान चर्चेत आलंय। प्रणिता देवरे चिखलीकर या प्रताप पाटील चिखलीकर यांच्या कन्या आहेत। आपल्याला तिकीट मिळालं नाही, आपल्याला घड्याळ बांधावं लागली तर काय अडचण आहे का? आपल्याला कुठून काय अडचण आहे का? तुमची लेखीमध्ये काय बदल होणार आहे का? कामात काय बदल होणार आहे का? त्यामुळे चिन्हाची चिंता करायची नाही, आपलं चिन्ह फक्त एकच चिखलीकर साहेब हे लक्षात ठेवा। आणि मी आज पण नम्रतेने सांगते, आपल्या कायम सुखा दुःखात येण्याचं वचन मी आपल्याला देते।